विषयी केलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत मार्गदर्शक सूचनाने तुमच्या वाभाडे काढले तुमच्यावरती, तुम्हाला अपराधी आहात, दोषी आहात या पद्धतीने सांगितलं. हे गुळगुळीत शब्द वापरू नका या ठिकाणी. त्यांनी सूचना नाही केलेल्या, हे अनियमितता आहे. अहवालानुसार ताळेबंदीला रजिस्टरला घेण्याची आम्ही दक्षता घेत आहोत. इतके वर्ष तुम्ही काय झोपले होते का? तुम्हाला एखाद्या लेखा परीक्षकाने सांगितल्यावर जाग येते का? मग तुम्ही कशासाठी आहात त्या ठिकाणी? दुसरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो की मंदिराकडनं जे ऑडिट केलं जातं त्या ऑडिटचे अधिकारी ती व्यक्ती काय करते नेमकी, त्यांच्याही लक्षात आलं नाही का? त्यांना मंदिर समिती पैसा देते. रिमांड मार्गावर तुम्ही म्हणता की आमच्याकडे आहे, रजिस्टरला नोंदी आहे, परंतु आम्ही त्यांच्यासमोर ठेवल्या नाही. मग लेखा परीक्षक येतो कशाला? तुमच्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी तर येतो ना. तुमचं गोशाळा कशी चालते, तुमचे सगळे विभाग कसे चालतात, तुमचा जे दानपेटी आहे त्याचं मूल्यांकन करण्यासाठी येतो, तुमच्या पावती पुस्तकांचं मूल्यांकन असतं. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी असतात. आज जे दागिने दर महिन्याला येतात, गंभीर गोष्टी लक्षात घ्या आणि खरोखर तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. या गोष्टी खरं उघड तुम्ही केल्या. या अधिकाऱ्यांवरती खऱ्या अर्थाने जर बसवायचे असेल तर जागरूक हिंदुत्ववादी संघटना, वारकरी संप्रदाय, पत्रकार यांनी जर एकत्रितपणे प्रयत्न केले तर निश्चितपणे अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई होऊ शकते. त्रयस्थ अधिकाऱ्यांनी लेखापरीक्षण केल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी मग हे सगळे घोटाळे, अनियमितता, अनागोंदी कारभार उघड होतो. या गोष्टी अतिशय गंभीर आहेत, भयानक आहेत आणि संबंधित अधिकाऱ्यांना अक्षरशः त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले पाहिजेत. ही आमची या ठिकाणी मागणीमध्ये परीक्षणामध्ये त्यांनी आम्हाला सादर केल्या नाही, या द्याव्यात असं म्हणणं हे शब्द त्यांचे, मंदिर समितीचे, आम्हाला दिल्या नाही म्हणजे याचा अर्थ तुमच्याला आहेत का नाहीये? दागिन्यांच्या बाबतीत तुम्ही त्यांना दाखवले नाही याचा अर्थ ते आहेत की नाहीये? परंतु आज ते लेखा परीक्षकांसमोर सादर झालेलं नाहीये. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामधला आहे की या दागिन्यांचं रोजचे रोज दागिने येतात. मी काही स्त्रियांशी बोललो, काही लेखा परीक्षकांशी बोललो, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जे रोजचे दागिने भगवंताला अर्पण येतात, ते पांडुरंग भगवंत असेल, शिर्डीचा साईबाबा असेल, तुळजाभवानी माता असेल, रोजचे दागिने आलेले व्यवस्थित पिशवीमध्ये पॅक करून त्याला लाख लावून त्याच्यावरती नोंदी करून स्पेसिफिक त्या सील कराव्या लागतात. संबंधित अधिकाऱ्यांची सही असावी लागते. असं असताना केवळ रोजचे आलेले दागिने त्या पिशवीला गाठ मारून एका गोणीमध्ये ठेवल्या जातात. याचा अर्थ काय आहे? तुम्ही ती गाठ मारता, सील का करत नाही? ज्या रूम मध्ये त्या पैशांची मोजणी होते त्या रूमच्या बाहेर या ठिकाणी लेखा परीक्षकांचा रिमार्क मी तुम्हाला दाखवतो आणि तुम्हाला वाचून दाखवतो की ज्या रूम मध्ये या पैशांची मोजणी केली जाते त्या ठिकाणी बाहेर सुरक्षा रक्षक नेमणं गरजेचं आहे, जेणेकरून जाताना येताना सर्वांची तपासणी करता येईल. याचा अर्थ काय होतोय? तुम्ही सुरक्षा रक्षक ठेवलेला नाही, आवक जावकची नोंद त्या ठिकाणी होत नाहीये, ते लेखा परीक्षक म्हणतात या ठिकाणी. याचा अर्थ असा आहे की जाताना कोणी 4 पैसे पेटी ज्यावेळेस मोडतात त्यावेळेस पैशांची मोजणी होते, ती इन कॅमेरा झाली पाहिजे. तरी काही सांगण्याची गोष्ट नाहीये, छोट्या मुलाला पण कळतं. मंदिर समिती 85% तुमच्याकडे आहे, सरकारीकरण झालेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी असताना तुमच्याकडे यंत्रणा असताना त्या कालावधीत पैसे पोत्यामध्ये भरले जायचे. आता त्या पिशवीमध्ये सोनं भरतात आणि त्या ठिकाणी त्याला गाठ मारतात. आता सीसीटीव्ही कॅमेरामध्ये पैसे म्हणून त्या ठिकाणी तुमचा खुलासा दिल्यावर तुम्ही सुटत नाही याच्यामधनं, हे आम्हाला स्पष्टपणे सांगायचंय. रोजच्या रोज त्या सोन्याच्या दागिन्यांसंदर्भात सीलबंद केलं पाहिजे, पिशवी आणि व्यवस्थित ठेवली पाहिजे, सुरक्षित ठेवली पाहिजे. ती ठेवली जात नाही. केवळ गाठ बांधणं म्हणजे ही सुरक्षा असं नाही. हा दुसरा मुद्दा. तिसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे ज्याचा आम्ही आक्षेप पाठीमागे घेतला होता की जे रोजचं पैशांची, आणि तुम्ही खात्रीने कसं सांगाल की हे सगळं आम्ही जे करतो आहोत या ठिकाणी हे योग्यच होतं? याच्यामध्ये अजिबात प्रामाणिकता या ठिकाणी दिसून येत नाही. ते लेखा परीक्षकांचे रिमार्क या ठिकाणी आहेत. त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा मी आपल्या सर्वांच्या समोर मांडलाय. कर्मचारी असतील या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात यावे. आणखीन एक महत्वाची मागणी या ठिकाणी करतोय. जवळजवळ वर्ष होऊन गेलं संबंधित मंदिर समितीची वर्तमान आहे, तिला बरखास्त केलं पाहिजे. ते जबाबदार का नाही की 2014 पासून किंवा मागच्या 15-16 पासून जे जे सगळे अधिकारी याच्यामध्ये नियुक्त झालेले या सगळ्यांची त्यावेळची संपत्ती काय होती आणि आत्ताची संपत्ती काय आहे या सगळ्या गोष्टींची चौकशी करावी, जेणेकरून लक्षात येईल की या सगळ्या पदांचा गैरवापर केलाय का, पैसे लाटण्यासाठी वापर केलाय का, भ्रष्टाचाराचे पैसे कुठं घरी गेलेत का, या सगळ्या गोष्टी जागरूक पद्धतीने पाहतो.
मागच्या तुम्हाला सगळ्यांच्या वतीने आपली विठ्ठल रुक्मिणी संरक्षण कृती समितीची याच गोष्टीसाठी आम्ही स्थापन केली. गणेशजी लंके त्याचे अध्यक्ष आहेत. या सगळ्या गोष्टी होतोय आणि संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन नाही, त्याला घरी बसवलं पाहिजे. तुम्ही या मंदिरातला अधिकारी त्या मंदिरात बसवाल, उद्या तिकडे जाऊन हे सगळं करेल. त्यामुळं या प्रचंड प्रमाणात झालेल्या घोटाळ्याला, भ्रष्टाचाराला संबंधित आरोपींवरती गुन्हे दाखल करून त्या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने वारकरी संप्रदाय महाराष्ट्र पाईक आपली जी पाईक संघटना वारकरी पाईक किंवा मागच्या 5-6 महिन्यामध्ये कदाचित तुम्हाला लाडूच्या ठिकाणची स्थिती चांगली बघायला मिळेल, कदाचित गोशाळेची स्थिती चांगली बघायला मिळेल, परंतु या गोष्टी कुठंतरी मनापासून केल्या जात आहेत, प्रामाणिकपणे केल्या जातात असं नाहीये. तुम्ही प्रश्न विचारता, तुम्ही बातम्या लावता, आम्ही एक मुद्दे उपस्थित करतो म्हणून एक झडप बसलेली आहे आणि म्हणून कुठेतरी तात्पुरती का होईना या ठिकाणी ही ऍडजस्टमेंट केली. ही कायमस्वरूपीची आहे की नाही याच्याविषयी आता खात्री देता येत नाही आम्हाला. त्यामुळं या सगळ्या गोष्टींविषयी एक प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांनी लक्ष घालावं, चौकशी व्हावी, गुन्हे दाखल व्हाव्यात. या संदर्भात लाडूच्या संदर्भात पण कशा प्रकारचा अनादुरुस्ती कारभार होता, कशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींच्या विषयी कृती आम्ही केलेली आहे याच्याविषयी मी हरिभक्तपरायण वीर महाराजांना विनंती